नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त आणि सुपर डुपर भागामध्ये आपलं स्वागत आहे। त्यामध्ये आता माप भेटत नसल्यामुळे आता समर आणि स्वानंदी दरवाजात ताटकळत उभे असतात। आता समर म्हणतो की आजी आता काय करायचं तूच सांग, येऊ का तसंच आतमध्ये? तर आजी म्हणते की अरे पिंट्या, काय करतोयस रे तू? आज नवीन सून म्हणजे ना लक्ष्मीचं रूप असतं। लक्ष्मीच्या पावलांनी माप ओलांडून ते आतमध्ये येत असते। तेव्हा आता मग मलिका म्हणते काय करायचं आई, तूच सांग आता, माप तर भेटत नाहीये। मलिका म्हणते की आई, मापटच जर नसेल तर मग ती घरात कशी येणार? ती नवीन सून आहे। मलिका म्हणते की आपण फ्लाईटने आलो, मान्य आहे, दमलो असतील सगळेजण, आणि आता आई तूच सांग बरं, नवीन मापटं कुठून आणायचं? आणि जर ठरलेल्या वेळात जर गृहप्रवेश झालं नाही तर काय करायचं आई? मलिका म्हणते की लग्न ठरल्यापासून ना फक्त अपशकुनच होत राहिलेत। आजी म्हणते मलिका, सारखं अपशब्द बोलू नकोस। आजी म्हणते की माणसांकडून चुका होतात आणि या गोष्टी घडतच असतात। तेव्हा मलिका, तू एवढं अपशब्द वापरू नकोस। समर सुद्धा आता आजीकडे बघतो। इकडे आता दरवाजात रोहन आणि आदिरा ही समोर उभी असते। आता पटकन आदिराला उखाणा घ्यायला लावते। स्वानंदीचे बाबा म्हणतात एवढा विचार करू नकोस अगं, फक्त 2 वेळी म्हण। आदिरा म्हणते मी 2 वेळी म्हणाले आणि तुम्ही जर हसलात तर? स्वानंदीचे बाबा म्हणतात हे बघ आदिरा, कुणीही हसणार नाही बरं का, तुला जसं जमेल ना तसं बोल तू। आणि इकडे आदिरा म्हणते की मी ना आत्तापर्यंत कधी पोएमसुद्धा केली नाही। स्वानंदीचे बाबा हसतात। इकडे आता आजी आता रोहिणी मेडला म्हणते की एक काम कर रोहिणी, आतमध्ये जा, एक तांब्या घेऊन ये आणि त्यामध्ये तांदूळ घेऊन ये, पण त्या तांब्यावरती स्वास्तिक काढायला विसरू नकोस बरं का। पटकन रोहिणी म्हणते की हो आजी, लगेच जाते। मलिका तेवढ्यात आता आजीला म्हणते की आई, अगं तुला कळत कसं नाही? अजून जर चुकीच्या गोष्टी आपण जर केल्या आणि अजून काही अपशकुन घडलं तर? आणि मलिका म्हणते मला तर वाटतंय आता काहीतरी मोठा अपशकुन घडेल की काय। राग येऊन मोठे डोळे करत आता आजी म्हणते की आता एकच घडणार आहे, ते म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी नवीन सून आतमध्ये येऊन गृहप्रवेश करणार आहे। आणि पटकन आता रोहिणी ही किचनमध्ये जाऊन आता तांब्या घेते, त्यावरती स्वास्तिक काढते आणि त्यामध्ये तांदूळ टाकून आता ती घेऊन येऊ लागते। आणि त्यानंतर पटकन रोहिणी तो तांब्याचा कलश घेऊन येताच आता दरवाज्यात ठेवते। आई आजी खुश होते आणि आई म्हणते की आता ना गृहप्रवेश करायचा आहे तू स्वानंदी, आणि नवऱ्या मुलाची बहीण आता समोर येईल। पटकन अर्पिताला बोलावलं जातं। आणि त्यानंतर इकडे आता रोहन म्हणतो हे बघ आदिरा, तू जास्त विचार करू नकोस, अगोदर मी उखाणा घेतो आणि नंतर तुला सुचलं तर तू बोल। आदिरा म्हणते ओके। तेव्हा आता रोहन उखाणा घेत म्हणतो की हे बघ, तुझ्या माझ्या संसारात मोहमाया नसावी आणि आता आयुष्यात फक्त माझ्या आदिराची साथ असावी। ते ऐकताच रोहन आदिराच्या हातात हात देतो आणि खूपच सुंदर असा उखाणा रोहनने घेतलेला असतो आणि सगळेजण खुश होऊन टाळ्या वाजवतात। रोहन म्हणतो की आता आदिरा तुला सुचतंय का काही? आणि त्यानंतर आता आदिरा नाव घेत म्हणते की गोव्याच्या बीचवर असती खारट हवा, आणि रोहनचं नाव घ्यायला उखाणा कशाला घ्यायला हवा? आणि ते उखाणा ऐकता सगळेजण खुश होऊन टाळ्या वाजवतात। आता मंदाकिनी म्हणते हे बघ आदिरा, उजव्या पायाने हे माप ओलांडायचं आणि त्याच पायाने आतमध्ये प्रवेश करायचा। आणि आदिरा आता उजव्या पायाने माप ओलांडून त्याच पायाने आतमध्ये पाऊल टाकते आणि लक्ष्मीच्या पावलांनी आदिरा आता आतमध्ये आलेली असते। आणि आदिरा पाठोपाठ आता रोहन सुद्धा आतमध्ये येतो। आणि त्यानंतर अर्पिता इकडे स्वानंदी समोर येऊन म्हणते की घ्या आता मग नाव। स्वानंदी आता समरकडे बघते आणि त्यानंतर आता स्वानंदी म्हणते की गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून, आणि समर रावांचं नाव घेते राजवाड्यांची घरची सून। तो उखाणा ऐकताच आता आजी खूप खुश होती आणि म्हणते स्वानंदी खूप सुंदर उखाणा घेतलास। आता आजी म्हणते की पिंट्या आता तू घे। समर म्हणतो छे आजी, मला हे असलं काही जमणार नाही। आजी म्हणते न जमायला काय झालं पिंट्या, प्रयत्न कर। आणि त्यानंतर आता आजी म्हणते बरं पिंट्या, चल आता स्वानंदीच्या गळ्यामध्ये हात टाक। समर म्हणतो काय ग आजी? आजी म्हणते काही नाही। समर आता स्वानंदीच्या गळ्यात हात ठेवतो आणि आता मोठ्या प्रेमाने आता तांदळाचे माप ओलांडत उजव्या पायाने स्वानंदी ही आतमध्ये येते, तर समर स्वानंदीच्या गळ्यात हात ठेवत आता तिच्यासोबत आतमध्ये येतो। आजी खुश होते। त्यानंतर आता दोघांनाही आजी म्हणते की चला आता तुम्ही दोघे जोडीने देवाच्या पाया पडा। आणि तेवढ्यात आता मलिका ही म्हणते की माझ्या घशाला जरा कोरड पडली, मी पाणी पिऊन येते। तेव्हा आजी म्हणते की अगं एरवी कशी ऑर्डर सोडती, तेव्हा रोहिणीला ऑर्डर सोडून पाणी आणायला सांग।
मल्लिका म्हणते नको नको रोहिणी नको, किचनमधून इथे येईपर्यंत पाण्याचा ग्लाससुद्धा गायब होईल आणि त्यापेक्षा मीच जाऊन पाणी पिते असे म्हणत मल्लिका म्हणते जाऊ का मग आई पाणी प्यायला, तर आजी म्हणते जा. आणि त्यानंतर इकडे आता मल्लिका ही किचनमध्ये जाते. अर्पिता आणि अंशुमनसुद्धा आता पाठीमागे येतात. मल्लिका आता अर्पिताला म्हणते की अर्पिता दे ग मला जरा पाणी, आणि अंशुमन म्हणतो मला जरा कोल्ड्रिंक्स दे. तेवढ्यात आता इकडे मल्लिका ही किचनचं ते कपाट उघडते आणि ते कपाट उघडता क्षणी त्या ठिकाणी आता अर्पिताने तांदळाचं मापटं ठेवलेलं असतं आणि ते मापटं आता मल्लिकाच्या अंगावर पडतं. मल्लिकाला आता मोठ्या लागलेलं असतं आणि मल्लिका जोरात ओरडते आई गं. तो शब्द ऐकताच आई आजी इकडे मल्लिकाकडे बघते. आई म्हणते की अगं काय झालं, आणि मल्लिका तुला अचानक आईची आठवण का आली, तर मल्लिका म्हणते काही नाही आई काही नाही आई. अंशुमन म्हणतो काही नाही ते मापटं पडलं. लगेच आजी म्हणते मापटं, आणि पटकन आता आजी किचनमध्ये जाते आणि ते मापटं बघता क्षणी आजीला धक्का बसतो. मल्लिका म्हणते की या रोहिणीनेच इथे मापटं ठेवलं होतं आणि म्हणत होती सापडत नाही म्हणून. रोहिणी म्हणते नाही नाही आजी मी हे मापटं इथे ठेवलं नव्हतं. तर लगेच आता मल्लिका म्हणते की गप्प बस, खोटं बोलू नकोस. रोहिणी म्हणते की सॉरी पण मी खरंच खोटं बोलत नाही, मी इथे मापटं ठेवलंच नव्हतं. वर बघत आता आजी म्हणते की कोण खोटं आणि कोण खरं आता देवालाच माहिती. तिरप्या नजरेने मल्लिका आता आजीकडे बघते. किलकिले डोळे करत मल्लिकाकडे बघत आता आजी तिथून निघून जाते. अंशुमन म्हणतो की या अर्पिताला साधं एक काम नीट जमत नाही, तर मल्लिका म्हणते की काही नाही जाऊ दे. अर्पिता म्हणते की मॉम पण तुला कुठे लागलं नाही ना. आणि आता पटकन मल्लिका दुसरा डाव खेळत तिच्याकडच्या त्या सोन्याच्या बांगड्या बाहेर काढते. त्या बांगड्या बघून आता अर्पिता म्हणते मॉम या बांगड्या तुझ्याकडे कशा. मल्लिका म्हणते माझ्याकडेच होत्या त्या, आणि आता ना आपल्याला अजून एक काम करायचंय. मल्लिका म्हणते आपल्याला काही करायचं नाही, आपल्याला फक्त नाटक घडवून आणायचंय. मल्लिका म्हणते की म्हणजे आपण नाटककार आणि पात्र तर आपल्या घरी आहेतच. अर्पिता खुश होती. आणि इकडे आता गृहप्रवेश करून आदिरा रोहन दोघेही देवाच्या पाया पडतात आणि त्यानंतर स्वानंदीच्या बाबांच्या सुद्धा आता रोहन आदिरा पाया पडतात. आणि त्यानंतर इकडे आता मंदाकिनीच्या पाया पडण्यासाठी आदिरा ही पुढे जाऊ लागते, तर रोहन आता आदिराचा हात थांबवतो आणि आदिराला खुणावत म्हणतो की नाही. तर आता आदिरा म्हणते की कमॉन रोहन, आणि रोहनला घेऊन आदिरा मंदाकिनी समोर येऊन मंदाकिनीच्या पाया पडते. तर मंदाकिनी म्हणते की अगदी सूर्यनारायणाचा जोडा शोभतो, किती दोघे छान दिसतात. आणि त्यानंतर स्वानंदीचे बाबा म्हणतात रोहन आदिरा अगदी तुमच्या मनासारखं झालं आणि तुम्ही आता आयुष्याची जोडीदार झालात, आणि आता हे वचन निभावणं तुमच्या हातात आहे. आदिरा अगं आता तू आमच्या घरी सून बनून आलीस आणि याचा मला खूप आनंद झाला. लक्ष्मीच्या पावलांनी ये आणि सरस्वतीच्या गुणांनी या घराला तू समृद्ध कर, असे आता स्वानंदीचे बाबा आदिराला सांगतात. आदिरा म्हणते की यस बाबा, आणि आता सगळं काही चांगलं होणार आहे. आणि पटकन आता मंदाकिनी म्हणते मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी चहा करून आणते. तर तेवढ्या स्वानंदीचे बाबा म्हणतात आदिरा तुला काय हवंय ते मला सांग, मी आणतो. तेव्हा आदिरा म्हणते ओके मला फ्रेश फ्रूट ज्यूस, आणि ते शब्द ऐकताच स्वानंदीच्या बाबाला धक्का बसतो. आणि तेवढ्यात आदिरा भानावर येते आणि म्हणते की ॲक्च्युली मला सरबत चालेल बरं का. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात बरं तुम्ही बसा, मी सरबत घेऊन येतो. आणि त्यानंतर आता आदिराला थोडंसं गरम होऊ लागतं. इकडे रोहन म्हणतो आदिरा मी रूममध्ये आपल्या बॅग ठेवून येतो आणि फ्रेश होऊन येतो. तर आदिरा म्हणते हो. सगळेजण तिथून जाताच मंदाकिनी म्हणते आदिरा बघितलं ना कोणीच माझ्याशी बोलत नाही, आणि अजून मला किती शिक्षा देणार आहे काय माहिती. आदिरा म्हणते की हे बघा तुम्ही रडू नका, मी ट्राय करेन. आणि आदिरा आतमध्ये जाते. इकडे आता समर आणि स्वानंदी दोघेही देवाच्या पाया पडतात आणि त्यानंतर आजीच्या पाया पडून आजी सुखी राहा असा त्यांना आशीर्वाद देते. तर तेवढ्यात मल्लिका तिथे येते. आजी म्हणते एकमेकांची काळजी घेऊन सुखाने संसार करा. आणि त्यानंतर दोघेही आता मल्लिकाच्या पाया पडतात. आणि त्यानंतर आता समर म्हणतो चला. तेवढ्यात अर्पिता म्हणते दादा थांब, आणि म्हणते की या बांगड्याचं काय करायचं दादा, म्हणजे या बांगड्या राजवाड्यांच्या वडिलोपार्जित बांगड्या आहेत ना, म्हणजे काय करायचं असं मी तुला विचारते दादा. तर पिंट्या म्हणतो की काय करायचं म्हणजे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवून द्या. आजी म्हणते पिंट्या असं काय बोलतोय, सारे त्या घराण्याच्या बांगड्या आहेत, लॉकरमध्ये नाहीत, त्या सुनीच्या हातात असायला हव्यात. आजी म्हणते या बांगडे स्वानंदीच्या आहे तेव्हा तिच्याकडे द्या. तर मल्लिका म्हणते राहतील का तिच्याकडे. आजी म्हणते की म्हणजे तुला काय म्हणायचं मल्लिका. मल्लिका म्हणते तसं नाही, पण आपण या बांगड्या तिच्याकडे दिल्या होत्या, पण त्या बांगड्या कुठे पोहोचल्या तुम्हाला माहिती आहे ना.
अर्पिता म्हणते नाहीतर काय, या बांगड्या जर आता स्वानंदीला घालायला दिल्या तर त्या गहाण नाही तर आता डायरेक्ट विकल्या जातील. मल्लिका म्हणते माझं एवढंच म्हणणं आहे, या बांगड्यांना पिढ्यानपिढ्या आपल्या घरामध्ये चालत आलेल्या आहे. आपल्या पारंपरिक बांगड्या आहेत ह्या. स्वानंदीला त्या बांगड्या द्यायला माझी काहीच हरकत नाही, उलट मला आनंद आहे. मल्लिका म्हणते की त्या तिच्याकडे राहायला हव्यात. उगाच जर त्या आपल्या घराच्या बाहेर गेल्यात तसं व्हायला नको. आणि आजी आता राग घेऊन म्हणते आण त्या बांगड्या इकडे. मल्लिका पटकन त्या बांगड्या आजीकडे देते आणि आजी म्हणते त्या बांगड्यांचं आता काय करायचं मी बघते. आणि लगेच आता तो वेटर तिथे येतो आणि म्हणतो की साहेब या बॅग्स कुठे ठेवू. आजी म्हणते माझ्या रूममध्ये नेऊन ठेव. सगळेजण आजीकडे बघतात तर आजी म्हणते की सत्यनारायणाची पूजा होईपर्यंत स्वानंदी माझ्या रूममध्ये राहील. आणि तेवढ्यात आता मल्लिका म्हणते की मला जरा थकायला झालं, मी आराम करते. आजी म्हणते की जा जा नाहीतर बांड आणि कर आराम तू. आणि आजी आता तिथून आतमध्ये निघून जाताच इकडे समर स्वानंदीला थांबवतो आणि म्हणतो की 1 मिनटं, आता आपलं लग्न झालंय, मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. तेव्हा आता समर म्हणतो की हे लग्न मी केलं ते आदिराच्या सुखी संसारासाठी, ती सुखी राहावी म्हणून. समर म्हणतो की बाकी सुखी संसारासाठी जे हवंय तसं आपल्यात काहीच घडणार नाही आणि मी असं काहीच करणार नाही कारण तो माझा फोकसच नाही. समर म्हणतो माझी फक्त एवढीच इच्छा आहे आदिराने सुखात राहावं, तेव्हा जोपर्यंत आदिरा तिकडे सुखात राहील तोपर्यंत तुम्हीही इकडे सुखात राहताल. आणि समर म्हणतो की जर तिकडे आदिराला काही त्रास झाला तर इकडे मला काय म्हणायचं नाही ते तुम्हाला कळलं असेल. आणि त्यानंतर आता स्वानंदी आजीच्या रूममध्ये तर इकडे समर त्याच्या रूममध्ये जातो. पटकन आजी आता स्वानंदी समोर येते. आता स्वानंदीच्या डोळ्यात पाणी येतं, स्वानंदी रडू लागते. तर आजी स्वानंदी शेजारी बसते आणि म्हणते स्वानंदी नवीन सुनेने असं रडायचं नसतं. आणि नाही तर त्या मल्लिकाने बघितलं ना, ती म्हणेल परत अपशकुन झाला अपशकुन झाला. आणि स्वानंदी म्हणते की आजी मला अपराध्यासारखं वाटतंय, त्या बांगड्या आणि त्याचं जे काही झालं ना ते व्हायला नको होतं. स्वानंदी म्हणते की एवढ्या विश्वासाने आणि प्रेमाने तुम्ही त्या बांगड्या मला दिल्या होत्या पण मी त्या नाही सांभाळू शकले. आजी म्हणते की अगं या बांगड्या आपल्या घराण्याचा मान आहे, रिवाज आहे, परंपरा आहे आणि हे सगळं तू आत्ताच नाही समजू शकत. आता आजी म्हणते की मग काय ठरवलंय. तर स्वानंदी म्हणते मला काहीच कळत नाही काय करायचं ते. तेव्हा हसतच आजी म्हणते की अगदी सोपं आहे, पुन्हा सगळ्यांची मनं जिंकायची आणि जे घडलं ते जे आपण गमावलं ते पुन्हा जिंकायचं. आजीने सगळ्यात मोठा कानमंत्र आता स्वानंदीला दिलेला असतो. आजी म्हणते खरं सांगू का, आजपासून मी हे तुला एक नवीन चॅलेंज दिलं असं समज. तेव्हा स्वानंदी आता आजीकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी स्वानंदी ही पटकन लवकर उठते. तिचं आवरून आंघोळ वगैरे करून आता देवासमोर येते आणि गणपती बाप्पासमोर आरती म्हणत आता घंटी वाजू लागते. इकडे आता राजवाड्यांच्या घरी सगळेजण झोपलेले असतात, सगळ्यांना उशिरा उठायची सवय असते आणि त्या घंटीच्या आवाजाने आता सगळ्यांची झोपमोड होते. समर, अंशुमन, मल्लिका, अर्पिता सगळेजण आता खाली येतात. तर खाली आता मोठ्या आवाजात घंटी वाजवून स्वानंदी आरती घेत असते. अंशुमनला राग येतो आणि अंशुमन म्हणतो की तुला माहिती आहे ना की या घरी सगळे उशिरा उठतात म्हणून. स्वानंदी म्हणते की मी पूजा करत होते आणि त्यामुळे घंटी वाजवत होते. अंशुमन म्हणतो की आम्हाला सकाळी आवाज केलेला चालत नाही. आणि आता ते ऐकताच आजी खुश होते आणि म्हणते की आता रोज सकाळी सगळ्यांनी लवकर उठून घरामध्ये पूजा आणि आरती करायची. अंशुमन म्हणतो की दादा तू ठरवलेले रूल आता बदलायला लागलेत. आणि पहिल्याच दिवशी स्वानंदीने धमाका करून राजवाड्यांच्या घरचा पहिला नियम बदललेला असतो आणि सगळ्यांची उडवलेली असते ती झोप. तर आता स्वानंदी एक एक करून कशी सगळ्यांची मन जिंकते आणि कसे सगळ्यांना स्वतःसारखे सरळ करते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.